केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव नाही. कापूस उत्पादक शेतकरी संकटात. जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करून उत्पन्न घेत असतो. कापसाला भाव मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. त्याला खर्च देखील त्या प्रमाणात लागतो. परंतु सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. गेल्या वर्षी कापसाला 11,000 रुपये, 11,000, 12,000 पर्यंत भाव होता, परंतु यावर्षी 6,000, 6,500च्या वरती भाव मिळत नाही. त्यात देखील भाव कमी होताना दिसत आहे. कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने शेतातील कापूस वेचून घरात भरून ठेवलेला आहे. आज ना उद्या भाव वाढेल अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करीत आहेत, परंतु भाव काही वाढत नाही. जास्त दिवस घरात कापूस साठवून ठेवला तर त्यामध्ये घट होईल आणि अंगाला खास सुटेल. यामुळे घरातील व्यक्तींना आरोग्याची समस्या उद्भवेल अशी भीती कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. कापसाला भाव मिळावा अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.